पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोनं चांदी न खरेदी करण्याच्या आवाहनामुळे जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये दागिने घडवणाऱ्या कारागिरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे। मोदींच्या आवाहनानुसार नागरिकांनी सोन्या चांदीची वर्षभर खरेदी केलीच नाही तर दागिने घडवण्याच्या कामांची संख्या कमी होणार आहे। सोन्या चांदीची खरेदी थांबली तर दागिने घडवण्याची कामं देखील ठप्प होऊन उपासमारीची वेळ येणार असल्याची प्रतिक्रिया सुवर्ण कामगारांनी दिली आहे। तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा असा प्रश्न आता सुवर्ण कारागिरांना पडलेला आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनं वर्षभर खरेदी नका करा असं नागरिकांना आवाहन केला आणि याचा परिणाम जो आहे जळगावच्या सुवर्णनगरीवर पाहायला मिळत होते। मी जळगावच्या सुवर्णनगरीचे जे कारागीर आहे त्यांच्या वस्तीमध्ये आहे आणि याच ठिकाणी याचा परिणाम बघायला गेला तर सकाळी 9 वाजेपासून दुकानांची सुरुवात होते, मात्र याच दृश्यांमध्ये आपण काही बघू शकतो तर काही दुकानं चक्क बंद असलेले पाहायला मिळतात आहे। कारण की नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर याचाच परिणाम जो आहे तो छोट्या व कारागिरांवर पडलेला पाहायला मिळत आहे। अनेक कारागीर जे आहे आज जे सकाळपासून कामाला सुरुवात करतात, मात्र आता देखील बघायला गेलं तर याच ठिकाणी सगळे कारागीर हातावर हात धरून चक्क बसलेले पाहायला मिळतात आहे। पंतप्रधान मोदींनी जो निर्णय घेतला तो देशासाठी घेतला, तो चांगला असेल, पण याचा परिणाम आमच्यावर एवढा गंभीर होणार आहे की उद्या आमची आत्महत्या करावं की काय करावं। आज आमच्याकडे काहीच काम नाही। कारागीर म्हणून तो खूप अडचण आहे सर। आता माझं जसं इंजिनिअरिंग झालंय, मी जॉब बघायला गेलो, पगार 20-25 हजार वर नव्हता, तर वडील म्हणे आपण सोबत काम करू। तिथं मला पगार पडायचा 40-50 हजार रुपये आरामात पगार पडायचा मला। पण आता परिस्थिती अशी झाली आहे की हे काम बंद झाले, त्यामुळे आता खूप परिस्थिती खराब आहे। जॉब पाहायला गेलो तर आता एक्सपिरियन्स नसल्यामुळे मला कोण जॉब देणार नाही। इंजिनिअरिंगची डिग्री माझी आता डिग्री म्हणून राहिली आहे। आता कधी अशीच परिस्थिती राहिली तर आता काय विचार करावं तेच समजत नाही आम्हाला। मोदीजीने जे निर्णय घेतलाय ते देशासाठी चांगला निर्णय घेतला त्यांना। बाकी आमचं कारागीरचं काय करायचं आम्हाला? कारागीर काय करणार आहे? 1 वर्ष काम बंद, आधीच कामं नाहीये, आज असे रिकामे बसलेले, घर खर्च कसं काय चालेल आमचं? त्यांना हा विचार पण करायला पाहिजे की जर 1 वर्ष दागिने जर कोणी घेतले नाही, सोनं कोणी खरेदी नाही केलं, तर मग जे कारागीर आहे ते कुठे जातील? त्यांना दुसरं काम तर येतच नाही, ते फक्त एकच काम करतात, जे दागिने बनवणं, दागिना घडवणं, जे तेच काम करतात। कारागिरांच्या वतीनं नरेंद्र मोदी पंतप्रधान यांचा जो निर्णय आहे त्याचं स्वागत आहे, मात्र आमच्या रोजगाराचा काय असा देखील प्रश्न या ठिकाणी जे सुवर्ण कारागीर आहेत त्यांनी उपस्थित केला आहे। आमच्याकडे पण लक्ष द्यावं अशीच मागणी या सुवर्ण कारागीरांकडून केली जाते आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।